नवी मुंबईच्या सानपाड्यातील डीमार्ट परिसरातील गोळीबाराची घटना घडली। राजाराम ठोके या व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आला आणि तो यामध्ये जखमी झालाय। 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी पसार झाले। राजाराम ठोके हा एपीएमसी मार्केटमधील कचरा कॉन्ट्रॅक्टर आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी फायरिंग झालेले आहे। जवळपास 6 ते 7 राऊंड फायर करण्यात असून याच्यामध्ये एक जण आहे तो गंभीर जखमी झालेला आहे। मी सध्या त्याच घटनास्थळी आहे। तुम्ही पाहता की सानपाडा रेल्वे स्टेशनच्या समोर आणि डीमार्टच्या बाजूला या वर्दळीच्या ठिकाणीच हे फायरिंग करण्यात आलेलं आहे। 2 आरोपी आहेत ते बाईकवरून आले होते आणि त्या आरोपीने आहे ते या ठिकाणी राजाराम ठोके या व्यक्तीवरती हे फायरिंग केलेलं आहे आणि याच फायरिंग मध्ये आहे ते 6 ते 7 राऊंड फायर झाले असून याच्यामध्ये 3 राऊंड आहेत हे संबंधित या ठिकाणी जखमीला लागले आहेत। आपण पाहता या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून आहे तो पंचनामा करण्याचं काम सुरू आहे। वर्दळीचा हा स्पॉट आहे, त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीने भर दिवसा वर्दळीच्या ठिकाणी फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे ते पसरलेलं आहे। जर आपण जो जखमी आहे राजाराम ठोके त्याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर हा व्यक्ती आहे ते एपीएमसी मार्केटला याचं कचऱ्याचा आहे ते कॉन्ट्रॅक्ट आहे, तो ठेकेदार आहे। त्यामुळे जो हल्ला झालेला आहे हा कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातूनच कॉन्ट्रॅक्टच्या ठेक्याच्या वादातूनच हा हल्ला झालाय का, अशा प्रकारचे आहे ते या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून या अँगलने सुद्धा तपास केला जात आहे। अशा पद्धतीने हा हल्ला झालाय। आपण डीसीपीशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, काय म्हणाल, काय हल्ला झालेला आहे? जो जखमी आहे तो पण आता ज्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतो ते पण काय आलेला आहे। आता त्याच्याकडनं जी पुढची माहिती मिळेल आपल्याला त्यातनं नक्की जो घटनाक्रम आहे तो स्पष्ट होईल, त्यानंतर सांगता येईल नक्की। ठीक आहे, आपण पाहतो की थोड्या वेळापूर्वीची घटना घडली, त्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून संपूर्णपणे हा आता तपास केला जात आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। याबाबत पोलीस उपायुक्तांनी काय माहिती दिली पाहूया। तुम्हाला इन्सिडेंट आहे, एक व्यक्ती आहे जखमी टोके म्हणून, ते ज्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानकपणे जेव्हा गाडीत बसले होते 2 इसम बाईकवरती आले आणि साधारणतः 4 ते 5 राऊंड फायर झालेले आम्हाला सध्या प्रथम दर्शनी दिसतंय। आता याची बॅकग्राऊंड काय, पार्श्वभूमी काय याचा तपास आमचा सुरू आहे। जखमी व्यक्ती काय व्यवसाय करत होता, त्याचा स्वतःचा काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे आणि सगळ्या पद्धतीने आमच्या टीम्स क्राईम ब्रांचची आणि पोलीस स्टेशन, लोकल पोलीस स्टेशन आणि झोन 1च्या टीम्स या कंबाईन प्रमाणे काम करतायत आरोपींच्या मागे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।